नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली? महाराष्ट्रात कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. CRPFच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? CRPFच्या महानिर्देशकपदी वितुल कुमार यांची निवड झाली आहे. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर 2024 साठी नामांकित करण्यात आले आहे? जसप्रीत बुमराह या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर 2024 साठी नामांकित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोण लिस्ट ए क्रिकेटमध्ये 150 शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? खालीलपैकी आयुष म्हात्रे हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये 150 शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन तामिळनाडू या राज्यात करण्यात आले आहे. किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले आहे? किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024 मध्ये लक्ष्य सेनने कांस्य पदक जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? महाराष्ट्र राज्य सरकार 1 ते 15 जानेवारी या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे? नवी दिल्ली या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे. प्रो कबड्डी लीगचा 11व्या सीझनचा अंतिम सामना कोठे पार पडला? प्रो कबड्डी लीगचा 11व्या सीझनचा अंतिम सामना पुणे येथे पार पडला. प्रो कबड्डी लीगचे 11व्या सीझनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? प्रो कबड्डी लीगचे 11व्या सीझनचे विजेतेपद हरियाणा स्टीलर्स यांनी जिंकले आहे. नॅशनल मोटरसायकल ड्रग्ज रेसिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? नॅशनल मोटरसायकल ड्रग्ज रेसिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद हेमंत मुदप्पा यांनी पटकावले आहे. तापी नदी महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तापी नदी महाराष्ट्रातून नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्राच्या कोणत्या पोर्टलद्वारे महास्वयं सुरू केले गेले आहे? महाराष्ट्राच्या कौशल्य विकास आणि उद्योजकत्व विभाग याद्वारे महास्वयं सुरू केले गेले. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने राष्ट्रीय कौन्सिल फॉर सायन्स म्युझियमच्या सहयोगाने कोणत्या ठिकाणी उपप्रादेशिक विज्ञान केंद्र स्थापित केले आहे? सोलापूर या ठिकाणी उपप्रादेशिक विज्ञान केंद्रे स्थापित केले आहे. रणजित देसाई हे मराठी लिखाणाशी संबंधित असलेले ख्यातनाम लेखक होते. त्यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? रणजित देसाई यांनी श्रीमान योगी हे पुस्तक लिहिले. शासकीय योजना आणि माहिती पाहणे आणि विविध कागदपत्रांची आवेदन करण्यास जनतेला सक्षम करणारे खालीलपैकी कोणते पोर्टल आहे? आपले सरकार हे पोर्टल आहे. RTI माहिती अधिकार अधिनियम 2005 चा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते? कलम 11(1) हा कलम तृतीय पक्षाच्या माहितीची व्यवस्था पाहते. आदिवासी सेवा मंडळ या संघटनेची स्थापना कोणी केली? आदिवासी सेवा मंडळ या संघटनेची स्थापना रेवजी चौधरी यांनी केली. खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे? खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग आहे सर्दी आणि क्षयरोग. कोणत्या वर्षी मुघल सम्राट अकबराने खानदेश प्रदेश हस्तगत केला? 1601 या वर्षी मुघल सम्राट अकबराने
खानदेश प्रदेश हस्तगत केला. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. तो गाणे गातो प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग. ज्याचे करावे बरे तो महतो माझेच खरे या म्हणीचा अर्थ काय? या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो. बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद ओळखा. बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद आहे खाऊन टाक. अन्न साखळीमध्ये तृतीय पोषक पातळी नेहमी कोणी व्यापलेली असते? अन्न साखळीमध्ये तृतीय पोषक पातळी नेहमी मानसभक्षीने व्यापलेली असते. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची टिंबटिंब असते. काजूंची गाथण असते. तुम्ही हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तुम्ही हा शब्द सर्वनाम या प्रकारचा आहे. आपण स्वतः दोन शब्द बोला. अधोरेखित शब्दाचा सर्वनाम ओळखा. पुरुषवाचक सर्वनाम. उत्तरंड हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो? उत्तरंड हा शब्द खालीलपैकी मडके या पर्यायासाठी वापरला जातो. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ आहे अपादन. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.